तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, भरपूर दिवसांनी व्हिडिओ बनवतोय. तर आज थंडीचं वातावरण आहे, म्हणजे 4-5 दिवस झाले थंडी सुरू आहे. तर आता मी चाललो आहे शेतघराकडे. म्हणजे आपली तर एकदा तरी फेरी असते शेतघराकडे. म्हणजे आपल्या तिकडे कसे बैल वगैरे आहेत ना, त्यामुळे येणं जाणं असतं आपलं शेतघराकडे. तर आपला बाबाने मी जातो, तर बाबाला बोललो आज तू नको जाऊ, मी जातो. तर मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये आपलं डेली मॉर्निंग रुटीन कशा प्रकारे असते ते तुम्हाला दाखवणार आहे. तर थंडीसुद्धा खूप पडली आहे. आमचा बाबा वगैरे आहे. बाबाला बोलला जाऊ नको, मी जातो. तर मित्रांनो, रोहित कुठे चालला रे? हां जा. तर मित्रांनो, गावाकडची सकाळ आता 8:30 वाजले आहेत. सगळे पक्ष्यांचं वगैरे केले बिलाट, म्हणजे पहाट तर नाही, 8:30 वाजलेत. इकडे बघा मांजर वगैरे आहेत तिकडे कशी थांबलेली. थोडं ऊन पडलंय, थंडीचं वातावरण आहे. इकडे आमचा मित्रांनो बाबा इकडे उन्हामध्ये थांबलाय, त्याला पण थंडी वाजली वाटते. थोडंफार ऊन सुद्धा पडलंय. आता 8:30 वाजलेत ना खरं. ते बघा काय काय लोक कपडे धुवायला चालले व्हाळामध्ये. तर मित्रांनो, आता चाललंय शेतकऱ्याकडे निघायला. इकडे आमचा माने आहे. कुठे झाला तू? कुठे चालला? गावात ना. चल येतो. बा बैल सोडूच येत रे. हा बघा मित्रांनो कसा. अरे मान गावसात बाहेर जात म्हणजे जा. येतोय का? पहिले येतोय का? चल चल लवकर. मित्रांनो, तो बघ कसा मान काढून राहिला आहे बाहेर. आम्ही ट्रेनमधून जाताना कसे बाहेरचा निसर्ग अनुभवतो, तसं तो बघायलाय. त्याला वाटते ट्रेन आहे ना, तिथं ट्रेनची खिडकी आहे. थंडगार वारा पण सुटलाय. तर मित्रांनो, पाणी बऱ्यापैकी कमी झालं आहे आता. इकडे कपडे धुत आहेत. इकडे थोडी बायका आहेत, कपडे धुत आहेत. हे बघा. हे बघा
हे मित्रांनो चिंचेचं झाड आहे, पण आता चिंच आहेत थोड्या थोड्या. चिंचा कमी दिसतात पण कोवलेच दिसतात जास्त आहेत. मित्रांनो आता आम्ही व्हिडिओ करत होतो. कपडे धुणारे बोलतात की आमचा पण व्हिडिओ घे. म्हणजे ती पण एक्साइटमेंट जास्त असते त्यांना सुद्धा, की जेव्हा मी व्हिडिओ करायला येतो तेव्हा त्यांना सुद्धा एक आवड आहे, म्हणजे मी सुद्धा व्हिडिओमध्ये यायला पाहिजे. स्वतःहून बोलले की व्हिडिओमध्ये आम्हाला सुद्धा घे, आमचा सुद्धा व्हिडिओ बनव. इकडे थोडी आहेत, वरती थोडी आहेत, म्हणजे ग्रुप वेगवेगळा आहे. खाली थोडी असतात कपडे धुवायला आणि वर थोडी असतात. तर आवाज थोडा जाम झाला आहे, कारण आता कसं हिवाळा सुरू झाला. इकडे कपडे धुवून चालले घरी. आज कोण नाही माणसं, कोण नाही. आज इकडे कोण नाही वाटतं, धुवून गेली सगळी घरी. इकडे मित्रांनो मरणाची गर्दी असते, पण आज बघा आज कोण नाही. आज यायची तरी आहेत, नाही तर धुवून तरी गेली असतील घरी. तर मित्रांनो इथे आल्यावर ना तुम्हाला वाटेल की महाबळेश्वरला आलोय. म्हणजे महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे. तर इकडे तेवढी कुठच्याही सीझनला या, उन्हाळा पावसाळा हिवाळा, तुम्हाला थंड वातावरणच मिळणार. एवढी जागा थंड आहे ना, खूप मस्त वाटते. आपण सुद्धा इकडे भात वगैरे कापायला आलो ना की इकडे न्हायला वगैरे येतो, कारण मस्तपैकी थंड वातावरण सुद्धा आहे. कारण आजूबाजूला झाडं आहेत आणि तिन्ही सीझनला थंड वातावरणच राहते इथे. तर मित्रांनो जवळपास 15-18 दिवस झाले असतील व्हिडिओ टाकला नाही. जसा जसा वेळ मिळतो तसा व्हिडिओ करतो. आता सध्या बागेमध्ये बेंडी करायची असते, ग्रास कटर मारायचा असतो, त्यामुळे व्हिडिओ करायला मिळत नाही. जसा जसा वेळ भेटतो तसा व्हिडिओ बनवतो. आज काय दिवसभर फ्री आहे, त्यामुळे आज बोललो की शेतकऱ्याकडचा एक व्हिडिओ बनवूया. तुम्ही म्हणत असाल एवढे दिवस व्हिडिओ टाकत नाही, करतो तरी काय, कामाच्या पुढे काय हेच आहे. कामं इतके आहेत ना गावामध्ये, काय सांगणार. मित्रांनो आता शेतकऱ्याकडे आपण पोचलेलो आहोत. इकडून तुम्हाला दाखवतो. हिरा का क्या होय, मला ओळखत असतील का माहित नाही. भात वगैरे कापणी झालेली आहे, भरपूर दिवस झाले. ही उट्टी डाळलेली आहे, गवताची आहे, ते बैलांसाठीच. कलिंगड सुद्धा करायला पाहिजे, कारण आता सीझन आला आहे. हिवाळा सुरू होताच कलिंगड लावायचे असतात, मग त्यांना भर सुद्धा चांगला असतो. जास्त त्यांना रोग वगैरे येत नाही, कारण आता हिवाळ्याचा सीझन म्हणजे ऊन कमी ना, त्यामुळे कलिंगड चांगली होतील. आता कलिंगड लावा. बघा मित्रांनो जांभळीनं सुद्धा आता पालवी सुटली आहे, मोहर यायला लागला आहे. होतील ते किती, मार्च महिन्यापर्यंत येतील, तोरं पडतील, त्यांना जातील. या बागेमध्ये हे लावायचे. या बागेमध्ये आपल्या वेंगुर्ला काजू सुद्धा आहेत. इकडे आमचा राजा आहे, तर तो आंधळा झाला आहे, त्यामुळे त्याला इकडं सेपरेट बांधलं आहे.
ही आमची इकडे 5 पंचवणी गँग आहे. संग्राम मित्रांनो, संग्राम आमचा सागर, हा आमचा क्यूटचा व्हाईट बेबी लाखन. तिकडे आमचा राका आहे. ही चिंटी घंटी जरा डेंजरस आहे कारण स्वभावाचा वेगळाच. ती बघा आधी त्याचा स्वभावच दिसतोय बघा, सुरुवातच केली त्यांनी. हा सोडूया, थांब वेट कर जरा. कॅमेऱ्यामध्ये येत आहेत त्यामुळे थोडी लाजतायत, लपतायत. आता बघा बघायलाच लपतंय कसा तू बाबा, तू बघलाच लाजत लाय. संग्राम जा, थांब आधी, जाऊ नको. चिंटी ये बघ इकडे. थांब, जाऊ नको, थांब. थांबा आधी, थांबा. मित्रांनो इकडे त्यांना मी आलो की असं करून ठेवतो, तिकडे दरवाजा बंद करून ठेवतो आणि नंतर यांना सोडलं की गेट उघडतो. कारण त्यांना एकदा बाहेर जाताना बघितलं ना की यांचा जीव कसा यूज होतोय. याला सोडायचं काम आता डेंजरच आहे. माझ्याहून उंचीची शिंग आहे एवढी. बघ ए लखन, काल ये इकडे. असं राहा इकडे राहा. अरे व्हिडिओ करतोय वा, काय करतात. चल इकडे राहा, इकडे चल. बघ अरे काय नारळ दिला काय. चला बस चल लवकर. आता बरोबर येतील धावत, आता धावत येतील. यस चला इकडे धर, हे घे. हे घे. कणसांचं काय करता? लावा लवकर, आमचीच जात म्हणून होतं. तर मित्रांनो इकडे आमचा बाळा अभिजित ही गँग घेऊन चाललाय. इकडे रोहित पण आहे आमचा, काटे घेऊन काहीतरी करताय. गँग पुढे बाहुबली पाटी काय आणि 3 यांची गँग. तर मित्रांनो यांना आता आमंत्रण द्यायला पाहिजे. हे काय बाहेरच येत नाही. ते म्हणतात थंडी लागते सकाळी सकाळी. हे बघा चल चला वरती. चल चला. चल चल मागे चल, चल मागे चल, चल वरती चल चल. मित्रांनी याला आता सोडलंय. आज यांचा मूडच नाही वाटतंय. यांना काय थंडी वाजली आज. हे बघा काय करतात.
तर मित्रांनो या चरू देत आपण आता शेणगोटा करून घेऊया. तर मित्रांनो अशी असते गावाकडची सकाळ आणि गावाकडची सकाळची कामे. म्हणजे भाकरी खायच्या आधी सकाळी यावं लागतं शेतघराकडे उपाशीपोटी. नंतर ही जी शेतघराकडची कामं करून नंतर घरी जाऊन भाकरी खाऊन नंतर आपली जी इतर शेतातली कामं आहेत ती करावी लागते. तर मित्रांनो अशी असतात आपल्या गावाकडची कामे. पण गावात मित्रांनो खूप मस्त वाटतंय. आता थंडगार वारा सुटलाय. आज काम नाही म्हणून मस्तपैकी इथे बसलो आहे, नाहीतर पण लवकरच घरी जावं लागलं असतं. आज थोडी सुट्टीच घेतली कारण ग्रास कटर मारायचा होता, परंतु आज काही गेलो नाही कटर मारायला. तर मित्रांनो आता डायरेक्ट वळूया व्हिडिओच्या एंडकडे. तुम्हाला आपली गावाकडची सकाळ, गावाकडचं सकाळचे वातावरण आहे खूप सुंदर बघायला. आज तर खूप सुंदरच आहे कारण वारा मस्त की थंड सुटला आहे. जत्रा वगैरे जवळ येतात, त्यामुळे जेव्हा जत्रा येते ना जवळ तेव्हा असे वारे सुटतात जोरदार. आता डिसेंबर महिना म्हणजे आता जत्रा जानेवारीपासून स्टार्टिंग होतील. तर ही माझ्या गावातच, बाकी गावाच्या बाहेर कुठे नाही. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच असा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत वेट करत राहा. धन्यवाद.